नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये सखीने सरकारची अट मान्य करून त्यांनाच खूप मोठं चॅलेंज दिलेलं आहे. आता काय वाटतं तुम्हाला, सखी ते चॅलेंज जिंकू शकेल का? चला पाहूया. मित्रांनो, इथे आता कान्हा ऑल द मेस सखीच्या आईचा चेहरा पाहणारच होता, परंतु त्याचं नशीब एवढं चांगलं नाही की तो चेहरा पाहू शकेल. तो चेहरा पाहणार तितक्यात त्याला डॉक्टरांचा आवाज येतो की सखीला शुद्ध आली. त्यामुळे तो बिचारा आता बायकोकडे जायला निघतो आणि ती बिचारी तडफडत असती. तेजस्विनीची बहीण तिला बघण्यासाठी, सखीला पाहण्यासाठी इथे कान्हा सुद्धा सगळेजण धावत पळत सखीकडे जातात. सखी मात्र खूप रुसलेल्या चेहऱ्याने कान्हाकडे पाहत असते, कारण तिला असं वाटतं की हे सगळं होण्यामागे कान्हाचाच हात आहे. हात म्हणजे कान्हामुळे झालंय हे सगळं. तर आता बिचारा कान्हा मात्र त्याने खूप प्रयत्न केले. खरंच देवासारखा धावून आला तो सखीसाठी. शेवटी नवरा तो नवराच, कारण त्याची सुद्धा मजबुरी आहे, त्यामुळे त्याला हे सगळं करावं लागते. परंतु हे सखीला कधी आणि कोण सांगणार आणि कसं समजणार आता ते काय माहिती. परंतु ती खूप रुसलेली आहे, ती कान्हासोबत बोलायलाही तयार नाही. बिचारा कान्हा तिच्याकडे आडेविडे घेत आहे, तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करत आहे, परंतु ती काही बोलायला तयार नाही. परंतु आता कहाणी में ट्विस्ट आ गया आहे. इथे आपल्याला दिसते, असं दिसतंय की आता सखी आता ही खूप मोठा चॅलेंज देणार आहे सरकारला. जेव्हा सरकार तिला बोलतात तेव्हा सखी बोलते की मी चाळीत राहायला तयार आहे. सरकार तिला बोलतं तुला एवढी काय हौस आली त्या चाळीत राहायची? ठीक आहे, चालते, 1 महिना तू त्या चाळीत राहून दाखव. तू जर 1 महिना त्या चाळीत राहिली या प्रॉपर्टी शिवाय, तर तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. आणि सखी हे चॅलेंज स्वीकारायला तयार होते, कारण सखीसाठी हे काहीच नाहीये, कारण तिची सखी सदन चाळ आहे, तिची माणसं आहे. त्यामुळे आता ती कान्हाला बोलते की चल आता आपल्या माणसांमध्ये जायचे, माझ्या चाळीत जायचे. आणि बापरे, आता खरंच तुम्हाला काय वाटतं, सखी 1 महिना प्रॉपर्टी शिवाय चाळीत राहू शकेल का? नक्कीच राहू शकेल, मला तरी वाटते. तुम्हाला वाटतं का राहू शकेल? आणि ती सरकारचं चॅलेंज जिंकेल का? आणि चॅलेंज जिंकून आता सरकारला ती असं काय करायला लावणार? काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.